नमस्कार मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे ती सुरू होते कोटा राजस्थानमधून। त्या दिवशी गुरुवार होता। तारीख होती 13 डिसेंबर 2018। कोटाचे विशेष न्यायिक मॅजिस्ट्रेट राजेंद्र बन्सीलाल यांच्या न्यायालयात आज खूप गर्दी झाली होती। कारण होते एका अपराध्याला त्याने केलेल्या खुनाबद्दल आज शिक्षा सुनावली जाणार होती। आरोपीचं नाव लालचंद मेहता असं होतं आणि त्याने BSNLमधील उपमंडळ अधिकारी असलेली स्वाती गुप्ता हिची हत्या केली होती। लालचंद मेहता हा त्यांचा ड्रायव्हर होता। त्याच्या अभद्र व्यवहारामुळे स्वातीने त्याला घटनेच्या 2 दिवसाआधी कामावरून काढून टाकले होते। मित्रांनो, आता जाऊया 3 वर्ष मागे, म्हणजेच ज्या दिवशी ही हत्या झाली। तारीख होती 21 ऑगस्ट 2015। रात्रीची वेळ होती। स्वाती ऑफिसमधून घराजवळ पोचली होती तेव्हा लालचंद याने तिच्या घरासमोरच तिची हत्या केली। लालचंदने स्वातीवर चाकूने 10-15 वार केले होते। या घटनेचे साक्षीदार, पोलिसांद्वारे जमा केलेले पुरावे आणि अन्य साक्षी न्यायालयासमोर उपस्थित केले गेले होते। दोन्ही पक्षाच्या वकिलांच्या बाजू मांडून झाल्या होत्या। आता शिक्षेच्या मुद्द्यावर बचाव पक्षाच्या वकिलाने म्हटले, आरोपीचा परिवार आहे, त्याला सुधारण्याची संधी मिळावी, यासाठी त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी। परंतु पीडित परिवाराच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडत म्हटले की लालचंद हा स्वातीच्या परिवाराचा ड्रायव्हर कम केअरटेकर होता। लालचंद याची स्वाती आणि तिच्या परिवाराने प्रत्येक अडीअडचणीत मदत केली, परंतु त्याने छोट्याशा कारणावरून स्वातीची हत्या केली आणि एवढा मोठा अपराध केला, म्हणून कोर्टाने त्याच्यावर जराही दया दाखवू नये। आता विशेष न्यायिक मॅजिस्ट्रेट राजेंद्र बन्सीलाल न्यायासनावर बसले आणि सर्व लोकांची नजर त्यांच्यावर येऊन टिकली। आता न्यायाधीश आपली 49 पाने निर्णयाची फाईल टेबलावर ठेवत म्हणाले, न्यायालयाने या केसमधील सर्व साक्षींना गंभीरतापूर्वक ऐकले आहे। प्रस्तुत केलेल्या साक्षींना कायद्याच्या वास्तविकतेवर परखून सुद्धा पाहिले आहे। बचाव पक्ष आणि अभियोजन पक्षाच्या सर्व पुराव्यांना ऐकले आणि बघितले। संपूर्ण केसवर गंभीरतापूर्वक बघितल्यावर हे कोर्ट या निर्णयावर पोचले आहे की लालचंद मेहताने स्वातीची खूप अनिष्ट पद्धतीने हत्या केली, इथपर्यंत की जेव्हा त्याचा चाकू तिच्या हाडांमध्ये अडकला तेव्हा त्याने तो जोरात खेचून बाहेर काढला आणि परत वार केला। स्पष्टतः हा त्याचा गंभीर जघन्य अपराध आहे। आता या केसचा निर्णय जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊया की का 35 वर्षाच्या स्वाती गुप्ताला आपला जीव गमवावा लागला। बुधवार 20 ऑगस्ट 2015ला रिमझिम पाऊस पडत होता। रात्र झाली होती आणि किमान रात्रीचे 9 वाजले होते। पावसाचे बारीक बारीक थेंब पडत होते। आकाशाकडे पाहून वाटत होतं जोरदार पाऊस होईल। कोटा या शहराच्या शेवटच्या टोकाला असलेले उपनगर RK पुरममधील ठाणा अधिकारी जयप्रकाश बेनीवाल आपल्या सहकाऱ्यांसोबत पोलीस स्टेशनमध्येच होते। तेव्हा पोलीस स्टेशनमधील टेलिफोनची रिंग वाजली। त्यांनी फोन उचलला तेव्हा समोरून एक व्यक्ती घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सर, माझं नाव दीपेंद्र गुप्ता, माझी बायको स्वाती गुप्ता हिचा खून झाला आहे। हत्यारा माझा ड्रायव्हर कम केअरटेकर लालचंद मेहता आहे। हत्येची खबर ऐकताच ठाणा अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला। त्यांनी म्हटले, तुमच्या घरचा पत्ता सांगा। E25 सेक्टर कॉलनी RK पुरम। ठीक आहे, मी लगेच पोचतो, म्हणत ठाणा अधिकाऱ्याने फोन ठेवला। बेनीवाल त्याच वेळेस आपल्या पोलीस सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी रवाना झाले। त्यावेळेस रात्रीचे किमान 9:30 वाजले होते। ठाणा अधिकारी बेनीवाल त्याच्या टीमसोबत 15 मिनिटात दीपेंद्र गुप्ताच्या घरी पोचले। त्याच्या घराच्या बाहेर खूप गर्दी झाली होती। बेनीवालची जीप घराच्या मेन गेटवर पोचली आणि जीपमधून उतरून जसेच ते घराजवळ निघाले तर त्यांचे पाय तिथेच थांबले, कारण गेटवर रक्त पसरलं होतं। त्यांनी बाल्कनीवर आपली नजर टाकली तर एका व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीला लोक सांभाळण्याचा प्रयत्न करत होते।
तो खूप दुःखात बसला होता. आता सगळ्या घटनेची माहिती घेतल्यावर ठाणा अधिकारी बेनीवाल यांनी SP सवायसिंग गोदारा यांना फोन करून सगळ्या घटनेची सूचना दिली. आता बेनीवाल घडलेल्या घटनेचा तपास सुरू करतील त्याआधीच SP, अन्य उच्चाधिकारी, फोटोग्राफर आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स बरोबर तेथे पोचले. आता SP सवायसिंग गोदारा, बेनीवाल आणि अन्य उच्चाधिकारी बाल्कनीत बसलेल्या माणसाकडे गेले. त्यांना समजले की दीपेंद्र गुप्ता त्याचंच नाव आहे. बेनीवालने त्याला धाडस दिल्यावर त्याने सांगितले, सर, फोन मीच केला होता. दीपेंद्र गुप्ताने त्यांना सांगितले त्याची पत्नी स्वाती गुप्ता BSNL कंपनीमध्ये उपमंडळ अधिकारी होती. लगभग 9 वाजताच्या आसपास ती कारमधून घरी पोचली. जेव्हा ती मेन गेट बंद करायला गेली तेव्हा अचानक तिथे लपून बसलेला त्यांचा जुना ड्रायव्हर लालचंद मेहता चाकू घेऊन स्वातीवर तुटून पडला आणि तोपर्यंत चाकूने ताबडतोड वार करत राहिला जोपर्यंत स्वातीचा प्राण निघून नाही गेला. ओरडत ओरडत स्वाती लहूलुहान होऊन जमिनीवर पडली. दीपेंद्र परत रडत रडत म्हणाला, मी अपंग असल्याने माझ्या पत्नीला वाचवू नाही शकलो. पावसाच्या आणि ढगांच्या गडगडाटीने आमचा आवाज दबला होता. परंतु ज्यांनी ऐकले ते धावत धावत पोचले, पण तोपर्यंत लालचंद पळून गेला होता. दीपेंद्र गुप्ता दीर्घश्वास घेत म्हणाला, स्वाती तेव्हा श्वास घेत होती म्हणून लोक लहूलुहान झालेल्या स्वातीला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेले, पण स्वातीला वाचवू नाही शकले. तो म्हणाला, माझ्यापेक्षा बदनसीब कोण असेल की माझ्यासमोर हत्यारा माझ्या पत्नीला चाकू भोसकत होता आणि मी काहीच करू शकलो नाही. त्यावर SP सवायसिंग गोदारा काही विचार करत म्हणाले, हत्याऱ्याबद्दल आम्हाला कळले, त्याला लवकरच पोलीस अटक करतील. त्यांनी बेनीवालला म्हटले, हत्याऱ्याला लवकरात लवकर अटक करा. आतापासूनच त्याचा तपास करायला सुरुवात करा. फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि फोटोग्राफरने सुद्धा त्यांचं काम केलं होतं. आता SPने बेनीवालची नजर तेथे लागलेल्या CCTV कॅमेऱ्याजवळ नेत म्हटले, येथील सर्व CCTV फुटेज चेक करा. त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली असेल. आता पोलिसांनी लालचंदला शोधायला सुरुवात केली आणि त्यांना त्यात सफलताही भेटली. त्याच रात्री किमान 2 वाजता पोलिसांनी आरोपी लालचंदला राऊतभाटा रोडमधील मुर्गीखान्याजवळून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून त्याने खून करायला वापरलेला चाकू पण जप्त केला. आता दीपेंद्र गुप्ताच्या रिपोर्ट केल्यानुसार कलम 402 आणि कलम 460 नुसार अपराध नोंदवला गेला. घटनास्थळी घेतलेल्या माहितीनंतर पोलिसांनी स्वाती गुप्ताचे शव मॉर्च्युरीमध्ये पाठवले. पोस्टमॉर्टमनंतर स्वाती गुप्ताचे शव अंतिम संस्कारासाठी तिच्या घरच्यांकडे सोपवण्यात आले. आता पोलिसांना मोठा प्रश्न पडला होता की एवढ्या हिंसक प्रवृत्तीच्या व्यक्तीला ड्रायव्हर म्हणून एवढ्या जिम्मेदारीच्या पदावर दीपेंद्र गुप्ताने का ठेवले होते. लालचंद गेल्या 20 वर्षापासून दीपेंद्र गुप्ताकडे ड्रायव्हरचं काम करत होता. कोणाच्या शिफारशीवर त्याला नोकरी दिली होती. पोलिसांनी हा प्रश्न दीपेंद्र गुप्ता याला विचारला. त्या माणसाबद्दल तर आता मला काही आठवत नाही, असे दीपेंद्र गुप्ता म्हणाला. त्याचा कोणी नातेवाईक होता, त्याच्या म्हणण्यावरून मी लालचंदला नोकरीवर ठेवलं होतं. लालचंद झालावाड जिल्ह्यातील मनोहर थाला गावात राहणारा होता. त्याची शिफारस करणारा नातेवाईक पण तिथेच राहणारा होता. बेनीवालने म्हटले, मागील 20 वर्षापासून तो तुमच्याकडे काम करत होता, म्हणजे साहजिकच तो तुमचा खूप भरवशाचा माणूस असणार. मग असं अचानक काय घडलं की तुम्ही त्याला नोकरीवरून काढून टाकलं. दीपेंद्र म्हणाला, त्याच्या 2 खूप वाईट सवयी होत्या. पहिली म्हणजे त्याला दारू पिण्याची खूप सवय होती आणि परिवाराचं दुखडं सांगत तो दर 8-10 दिवसांनी पैसे मागत असायचा. सुरुवातीला मला तो दारूबाज असल्याची खबर लागली होती. परिवाराची वाईट परिस्थिती सांगत तो सारखे पैसे मागायचा आणि मी पण दया करून त्याला पैसे द्यायचो. पण स्वातीला हे सगळं ठीक वाटत नव्हतं. स्वातीने मला खूप वेळा अडवलं आणि म्हटलं, बिना काही नीट जाणून घेता सारखे पैसे देणे आणि दया दाखवणे तुम्हाला नुकसानदायक ठरेल.
पण मी तिला हे बोलून टाळायचो की कोणीही हालाकीची परिस्थिती असेल तरच पैसे मागतो. बेनीवाल दीपेंद्रचं म्हणणं ऐकण्याबरोबरच समजण्याचा प्रयत्नसुद्धा करत होता. दीपेंद्र म्हणाला, लालचंदला कदाचित माझ्या पत्नीच्या होणाऱ्या आपत्तीबद्दल समजलं होतं. खूप वेळा मी त्याला स्वातीबरोबर उद्धटपणाने बोलताना सुद्धा पाहिलं. मी त्याला याच्यावर ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं गिडगिडणं आणि पुन्हा असं करणार नाही असं म्हटल्याने मी त्याला माफ करायचो. दीपेंद्र गुप्ताकडून लालचंद मेहताबद्दल पोलिसांना खूप माहिती भेटली. लालचंद मागील 20 वर्षापासून गुप्ता परिवाराकडे काम करत होता. अपंग दीपेंद्र गुप्ताला त्याला काढून नवीन माणसाला ठेवणं जरा कठीणच काम होतं. दीपेंद्र गुप्ता हे एक सफल बिझनेसमॅन होते, पण त्यांच्या जीवनात घडलेल्या एका घटनेने त्यांचे जीवन बदलून टाकले होते. दीपेंद्र गुप्ताला त्याचे मित्र विनय गुप्ता या नावाने ओळखायचे. दीपेंद्र गुप्ता ह्याचे लॉर्ड बुद्धा कॉलेज नावाचं एक शैक्षणिक संस्थान होतं. पण 2011 मध्ये चंदीगडवरून कोटाला येत्यावेळी झालेल्या रोड ॲक्सिडेंटमध्ये त्यांना खूप गंभीर मार लागला आणि इलाज करतेवेळी त्यांना पॅरेलाइज झाला. तेव्हा त्यांना आपली संस्था विकावी लागली. त्यांची पत्नी स्वाती गुप्ता उपमंडळ अधिकारी होती. तिचा पगार चांगला होता आणि त्यांनी आपल्या घरातील एक हिस्सा हा भाड्याने सुद्धा दिला होता, ज्याचं त्यांना चांगलं भाडं येत होतं. लालचंद मेहताला दीपेंद्रने 2003 मध्ये नोकरीवर ठेवलं होतं आणि त्याचं लग्न स्वातीबरोबर 2004 मध्ये झालं होतं. म्हणजेच लालचंद मेहता त्याच्या लग्नाच्या 1 वर्ष आधीपासूनच त्याच्याकडे नोकरी करत होता. आता दीपेंद्र गुप्ता व्हीलचेअरवर आल्यानंतर लालचंद फक्त त्याचा ड्रायव्हरच राहिला नाही, तर गुप्ताचा केअरटेकरसुद्धा बनला होता. बघायला गेलं तर आता दीपेंद्र गुप्ता लालचंदवर निर्भर झाला होता. लालचंदने त्याच्या ह्या लाचारीचा फायदा घेतला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तो गुप्तासमोरच त्याच्या पत्नी स्वातीशी असभ्य व्यवहार करू लागला. आता तो त्यांच्यावर दबाव टाकून पैसे मागू लागला होता. त्याच्यावर त्यांचे एवढे पैसे उधार झाले की 2 वर्षाचा पगार देऊन सुद्धा तो उधारी फेडू शकत नव्हता. त्याची वाईट सवय 20 ऑगस्टला दीपेंद्र गुप्ताच्या समोर आली. त्यावेळी तो दारूच्या नशेत धूत होता आणि तो अनापशनाप बोलून स्वातीकडे पैसे मागत होता. स्वाती त्याला ओरडली. गुप्ताच्या काही बोलण्या अगोदरच स्वाती त्याला ओरडत म्हणाली, आधीच तुझ्यावर एवढी उधारी आहे की 7 जन्मात तू त्याची परतफेड करू शकत नाहीस आणि परिवाराच्या नावाने तू पैसे घेऊन दारूमध्ये उडवतोस. तू येथून निघून जा आणि पुन्हा इकडे वळून पाहू नकोस. SP सवायसिंग गोदाराने या सगळ्याची सखोल चौकशी केली. या केसमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नव्हता, पण घरी भेटलेल्या CCTV फुटेजमध्ये सर्व घटना रेकॉर्ड झाली होती, ज्यामध्ये लालचंद स्वाती गुप्तावर चाकूने वार करताना साफ दिसत होता. तपासावेळी भेटलेले रक्ताचे डाग, चाकूला लागलेलं रक्त आणि पोस्टमॉर्टम वेळी सीमा गुप्ताच्या शरीरातून घेतलेले रक्ताचे सॅम्पल तपासून बघितले. घटनास्थळी फुटप्रिंट्स आणि आरोपीचे फुटप्रिंट्स पण सेम होते. या सगळ्या पुराव्यांना न्यायालयाने योग्य मानले. न्यायाधीश राजेंद्र बन्सीलाल यांनी सगळे पुरावे, साक्षीदार आणि दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 49 पानांचा निर्णय तयार केला. लालचंदला आरोपी म्हणून आधीच घोषित केले गेले होते. 13 डिसेंबर 2018ला त्याला शिक्षा सुनावली जाणार होती. न्यायाधीशांनी आपला निर्णय सांगत म्हटले, याच्यात काहीच संकोच करण्यासारखे नाही की लालचंदने स्वातीची खूप निर्दयतेने हत्या केली. त्याचबरोबर त्याने अपंग देवेंद्र गुप्ताचा आधार पण काढून घेतला आणि तिच्या निष्पाप मुलीच्या डोक्यावरून आईची सावली पण काढून घेतली. पुढे न्यायाधीश राजेंद्र बन्सीलाल म्हणाले, सर्व गोष्टी लक्षात घेता न्यायालय आरोपी लालचंदला मृत्यूदंड आणि 30,000 रुपये दंड भरण्याची शिक्षा देत आहे. निर्णय दिल्यानंतर न्यायाधीश त्यांच्या चेंबरमध्ये गेले. न्यायाधीशांद्वारे निर्णय दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला दिलेल्या फाशीच्या शिक्षेने लोकांनाही समाधान वाटले. मित्रांनो, या गोष्टीबद्दल तुमचे काय विचार आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्हाला माझे काम आवडले असेल
तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एक नव्या क्राईम स्टोरीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.